नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण खराडी या ठिकाणी यशस्वी महिला सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे। आपल्याबरोबर संस्थेच्या अध्यक्ष आहेत सारिकाताई मोरे आणि सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊ। सारिका मैम का उद्देश्य जो है, मोटिव जो है, वो सिर्फ महिलाओं को आगे बढ़ाना है, उनके फैमिली को एक आर्थिक मदद और एक इंडिपेंडेंस जो बनाना है, उनका वो इनिशिएटिव और मोटिव रहता है। केक वर्कशॉप से लेके डिज़ाइनिंग टू मेकअप टू सैलून, जो भी कोर्सेज हैं वो इनफैक्ट वो कई बार हमसे डिस्कस करते हैं कि मैम इनको और क्या सिखा सकते हैं जिनसे इनको बिजनेस मिलेगा, क्योंकि वो उनमें एक्साइटमेंट है कि मुझे करना है, मुझे सिखाना है। उसके अलावा मैंने देखा है कि बहुत सारी महिलाओं को इन्होंने बैग्स, पर्सेस, ज्वेलरी, इतनी सारी चीज़ें सिखाई है कि अगर हम वो उसको सही तरीके से मार्केट करें या बिकवाएं तो सबका उसमें मतलब सबको एक सर्टेन अमाउंट मिल सकता है। और सारिका मैम इज़ अ ट्रू एग्जाम्पल ऑफ विमेन एम्पावरमेंट, और उनको मैं शुभेच्छा देना चाहती हूँ। आप जो काम कर रहे हैं करते रहिए और हम आपके साथ रहेंगे। यशस्वी महिला संस्था के साथ मैं 6 महीने से जुड़ी हुई हूँ। जब से मैं इन्हें जानती हूँ मैं देख रही हूँ कि ये महिलाओं के लिए काफ़ी काम करती हैं, और जिस तरीके से ये काम कर रही हैं उससे उम्मीद करते हैं कि आने वाले समय में कुछ हज़ार महिलाएं अगले साल तक यहाँ से तैयार होकर मार्केट में अपनी एक नाम और पहचान बनाने के लिए खड़ी रहेंगी। और उसके लिए हमारी तरफ से हम जो भी सपोर्ट कर पाएंगे डिफरेंट इंडस्ट्री से हम लोग आपका सपोर्ट करेंगे। कॉन्ग्रॅच्युलेशन आपके 1 ईयर कंप्लीट होने के लिए। माझं नाव वैशाली गायकवाड, मुंबईहून आले। यशस्वी महिला संस्थेबद्दल मुंबईमध्ये अनेक लोकांकडनं ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्ष त्यांना भेटले। याआधीही 1 आठवड्यापूर्वी भेटले होते आणि खरंच त्यांचं काम जे चाललं आहे इथे ते वाखाणण्याजोगं आहे आणि माझ्या भरभरून शुभेच्छा आणि खूप पुढे जाव्यात आणि सगळ्यांना पुढे घेऊन त्यांचं एक जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल। आय होप सो ऑल द बेस्ट मॅम। असं म्हणतात ना की बायका प्रत्येकीच्या नाही का नुसतं संसार आणि तेच आहे, पण त्याच्यातून बी पलीकडं जर कुणी हात पकडला असेल तर खरंच ह्या ताईंनी मला असं दाखवलं आहे की मी तुझ्या जीवनात सावित्रीबाई फुले बनून आले आणि तू पुढे जा। आणि मला असं वाटतं की मी 1 वर्ष आधी का नाही त्यांच्यापाशी, आत्ताच का, पण काय नाही, वेळ नाही गेली आता। इथून पुढं मला फक्त ताईंसाठी काम करायचं बस। आपल्यालाही हिम्मत करता आली पाहिजे, आपल्यालाही स्वतःच्या पायावर उभा राहायची गरज आहे। आपणही सशक्त व्हायला पाहिजे। जसं की जे काम सारिकाताई निस्वार्थपणे करतात तोच वारसा तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून घेतला पाहिजे। आम्ही तर घेतोय, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचा प्रयत्न करतोच आहोत। पण मला कुठं असं म्हणजे कुठंतरी असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने त्या गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे आणि सारिकाताईंना अजून सपोर्ट करा, साथ द्या, आपण सगळे मिळून काम करू। खरं तर तसं तर माझी संस्था 5 वर्षापासून काम करते, पण काही चुकीचं मार्गदर्शन म्हटलं तर त्या माध्यमातून मला थोडंसं माहीत नसल्यामुळं या गोष्टीला वेळ गेला आणि मागच्या वर्षापासून माझं रजिस्ट्रेशन झालं, त्यामुळे आज 1 वर्ष कंप्लीट झालेले। खूप अडचणी आल्या, खूप काही बऱ्याच लोकांनी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणतात ना बोलताना एक आणि करताना एक असतं। पण राणी तुला थँक्यू बोलेल, तुझ्यामुळं आज वृंदा दीदी माझ्या आयुष्यात आल्या। ज्योतीला थँक्यू बोलेल। हे बघा, मी कितीही संस्थापक असेल पण याला मोठं करण्याचं काम माझ्या ज्या रगरागिनी आहे, राणी आहे, ज्योती आहे, या खऱ्या मेन या संस्थेच्या सहकारी आहेत। यांच्यामुळं आज खोटं नाही सांगत 750 महिला माझ्या संस्थेमध्ये आहेत, बचत गटात आहे आणि त्या माध्यमातनं महिला प्रशिक्षण म्हणजे लोगावला आज 150 महिला प्रशिक्षण घेतात, खराडीमध्ये 100 महिला। 26 जानेवारीला आमचं वाघुलीला नवीन ओपनिंग होत आहे। तर हे सर्व करत असताना मला ज्या म्हणतात ना काहीतरी भगवंताची कृपा आहे आणि मला ह्या महिला भेटलेल्या आहे, ह्यांच्या माध्यमातून हा जो माझा परिवार छोटं रोप लावलं होतं पण आज त्याचं वृक्ष होण्याचं वेळ आलेली आहे आणि होणार। आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे, आमचं गारमेंटचं आहे। काही कालावधीने आम्ही 2012 मध्ये लॉसमध्ये गेलो, पण माझं एक स्वतःचा एक नाही का निर्णय केलेला आहे की भविष्यात ज्या महिलांना मी प्रशिक्षण देते, एक खूप मोठं स्वप्न आहे जे दीदींना मी सांगितलेलं आहे की मी गारमेंटची कंपनी जी माझ्या यशस्वीच्या नावाने असणार आहे ती खूप मोठी करणार आहे। त्याच्यामध्ये माझ्या या सर्व महिला काम करणार आहे, हे मी एक संकल्पना केलेली आहे आणि आज माझ्या संस्थेचं पहिलं वर्ष आहे, खूप आनंद होतोय। आणि सारिकाताईंनी मला या कार्यक्रमासाठी बोलवले त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। आणि त्यांनी 5 वर्ष झाले येरवड्यामधूनच त्यांची संस्थेचं
स्थापन केली, काम चालू केले आणि आम्ही दोघींनी संघ मिळूनच खूप काही कामं केलीत आणि बचत गट खराडीला घेतले, प्रशिक्षण लोहगाव, कर्वेनगर आणि इथं पण खूप त्यांनी महिलांना एकत्रित केलेलं आहे आणि ह्यापुढेही त्यांनी असेच सगळं महिलांना एकत्रित घेऊन चला, याबद्दल त्यांचे खूप शुभेच्छा त्यांना. माझं नाव कौशल अशोक गोलप आहे. मी या परिसरात व्यवसाय करतोय बरेच वर्ष आणि यशस्वी महिला सामाजिक संस्था याच्यात मला ह्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.